नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या दिवशी जे काही राजकारण झालं ते खरोखर आश्चर्यचकित करणार आहे. आश्चर्यचकित करण्यासारखं आहे अशासाठी कारण आज अचानक अजितदादा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, पार्थ पवार कुटुंबासह सहकाऱ्यांसह दिल्लीमध्ये शरद पवारांना भेटून अभिष्ट चिंतन करायला गेले आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये जयंत पाटील तिकडे नव्हते. जयंत पाटील महाराष्ट्रात कुठेतरी महत्त्वाच्या कामावर गेले होते. कामगिरी शरद पवारांनी सोपवली होती आणि त्यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा साधारणतः त्यांचा असा आविर्भाव दिसला की त्यांना हे माहीतच नाही हे घडतं ते. संध्याकाळ झाली, अमित शहा शरद पवारांना भेटायला गेले आणि हे सगळं होत असताना ना आदित्य ठाकरेंनी शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा द्यायचं ट्विट केलेलं आहे, ना शिवसेना उबाठा पक्षाने ट्विट केलेलं आहे, ना राहुल गांधींनी ट्विट केलेलं आहे. आणि त्यामुळे चर्चा तर होणारच की जे काही महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्या आठवड्यात बघायला मिळालं. जयंत पाटील म्हणाले होते की योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचा, तर तसा हा योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे का? अजितदादांचा हेतू शरद पवारांना भेटण्याचा प्रामाणिक होता का? काही जणांना वाटतं तसं गदाधर आणि शक्तिमान हे कायमच एक होते. लोकांना दाखवायला फक्त आपण एकमेकांच्या विरोधात आहोत असं दाखवलं जात होतं. असं काही वैरबीर काही नव्हतं किंवा जरी वैर असलं, मतभेद असले तरी देखील जिथे अर्थ आणि स्वार्थ हे 2 विषय असतात तिथे राष्ट्रवादी कायम एकत्र असते. हा संदेश त्याच्यातनं दिला गेला का? आणि म्हणूनच आज जेव्हा हे होत होतं तेव्हा उबाठा सेनेची अवस्था अशी झाली असेल की मन्नू तेरा हुआ अब मेरा क्या होगा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. शरद पवारांचे पुतणे अजित पवार 40 आमदारांना सोबत घेऊन, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल होते, अनिल पाटील होते, सगळे दिग्गजांना घेऊन भाजपाच्या सोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. अजितदादांनी आपल्या पत्नीला सुप्रिया सुळेंविरुद्ध लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं. तरी देखील शरद पवारांनी अजित पवारांच्या पक्षाचा एका प्रकारे धुवा उडवला. त्यांना एकच जागा मिळाली आणि शरद पवारांनी 80% स्ट्राईक रेट लोकसभेच्या निवडणुकीत आणला. हे झाल्यानंतर विधानसभेत सरकार कोणाचं बसणार हे शरद पवार ठरवणार अशी चर्चा रंगू लागली. पण प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाराष्ट्रातला 6वा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. भाजपा, मग शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस, मग शिवसेना उबाठा, मग काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट. आणि त्यामुळे लोक हा प्रश्न विचारायला लागले की साहेबांनी ज्या काही गुगली टाकल्या होत्या, वस्तादांनी जो काही डाव मांडला होता, त्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला नेमकं काय मिळालं? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आजही चर्चा सुरू आहेत की शरद पवारांचे साथीदार, खासदार, आमदार त्यांची अजितदादांची चर्चा होते, संबंध आहेत, इकडचे लोक तिकडे होऊ शकतात. जयंत पाटलांना हा प्रश्न विचारला आहे की ऑपरेशन लोटस समजा झालं तर त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? आणि त्याच्यावर जयंत पाटलांनी उत्तर दिलं की एवढं बहुमत मिळालं आहे, म्हणजे ओ येईपर्यंत बहुमत मिळालं आहे आणि तरी देखील त्यांना दुसऱ्या पक्षाला संपवावं वाटत असेल तर मी काय बोलणार, असं उत्तर जयंत पाटलांनी त्याच्यावर दिलं. आणि त्यामुळे हा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे की महाराष्ट्रात नेमकं चाललंय ते काय चाललंय.
याच्यावरच आज रात्री एक लाईव्ह चर्चेचा कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न आहे. अनंत करमुसे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अनंत करमुसे आपल्याला माहिती असतीलच, ते न्यायासाठी संघर्ष करत आहेत. पण याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराविरुद्ध त्यांचा लढा सुरू आहे. आबा माळकरही याच्यात येणार आहेत. बघूया या चर्चेतनं नेमकं काय निष्पत्ती होईल. पण एक गोष्ट सांगावीशी वाटली म्हणून सांगतो. राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो, कोणीही कोणाचा मित्र नसतो. तसं आंतरराष्ट्रीय राजकारणात असतात. फक्त हितसंबंध हे शाश्वत असतात, बाकी सगळ्या गोष्टी बदलत असतात. महाराष्ट्रात जे झालं तो आता इतिहास आहे. अजितदादांनी जे केलं ती एक राजकीय खेळी आहे का ती नवीन समीकरणांची नांदी आहे, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. खेळी अशासाठी की जेव्हा अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली आणि सुनेत्राताईंना सुप्रिया सुळेंविरुद्ध निवडणुकीला उभं केलं, तेव्हा अजितदादांची प्रतिमा अशी झाली की अजितदादांना गर्व झालेला आहे, घमेंड आहे की बघा सगळे आमदार आमच्यासोबत आलेत आणि आता लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही धुव्वा उडवणार. आणि लोकशाहीमध्ये लोकांना ॲरोगन्स आवडत नाही, लोकशाहीमध्ये लोकांना कुटुंबाविरुद्ध वागणारा माणूस आवडत नाही. आणि त्याचा काही प्रमाणात फटका, म्हणजे मी असं नाही म्हणणार की लोकसभेचा निकाल होता तो सगळा व्यक्तिगत गोष्टींसाठी लोकांनी मतदान केलं होतं, अनेक फॅक्टर होते त्याच्यामध्ये. पण एक अशी प्रतिमा अजितदादांची, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे डाग, या सगळ्यामुळे त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसला. पण विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी अजितदादांनी आपली प्रतिमा पूर्णपणे बदलली. सुप्रिया सुळेंविरुद्ध आपल्या पत्नीला उभा करण्याचा निर्णय हा चुकलेला निर्णय होता, त्याच्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली. आणि लोकांनाही अशा प्रकारे प्रांजळ कबुली देणारे लोक आवडतात आणि त्यामुळे लोकांनीही त्यांना माफ केलं. लोकसभेला त्यांना नरेंद्र मोदींना धडा शिकवायचा होता. कदाचित काँग्रेसचा नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये कामी येत होता. पण विधानसभेला परिस्थिती बदलली. विधानसभेला स्थानिक प्रश्नांवर निवडणुका झाल्या. सरकारचं काम आणि महाविकास आघाडीचा उद्दामपणा याच्यामुळे तो निकाल आणखीन मोठा झाला. जे काही असेल ते पण या सगळ्यामध्ये अजितदादांनी आपली प्रतिमा पूर्णपणे बदलली. आता ज्याला चार्म ऑफेन्सिव्ह म्हणतात, म्हणजे विजयी झालं असतानाही पराभूत उमेदवाराकडे कुत्सितपणे बघण्यापेक्षा त्याच्यासमोर मैत्रीचा हात पुढे करणं आणि स्वतः आणखी मोठं होणं, ज्याला हात पुढे केला आहे त्याला काही उठून उभं करणं हा हेतू कधीच नसतो. हात पुढे करणं हा फक्त एक देखावा असतो. पण ते केल्याने लोकांच्या मनात प्रतिमा निर्माण होते की बघा विजयाच्या सर्वोच्च क्षणी पण यांच्या मनात भावनांचा ओलावा आहे, याच्या मनामध्ये आपल्या काकांबद्दल आदर आहे. आणि ती गोष्ट अजितदादांनी आज केली असावी. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली माहिती नाही, पण राजधानीत ही चर्चा आहे की NDA आता आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करते, कारण मोदींना काही महत्त्वाची विधेयकं पुढे न्यायची आहेत. आणि त्यातलं वन नेशन वन इलेक्शन हे देखील महत्त्वाचं विधेयक आहे. तोपर्यंत या सगळ्या लोकांनी वन नेशन वन इलेक्शनवर टीका केली होती. त्याच्यासाठी कारण असं दिलं होतं की बघा तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणता आणि लोकसभेला 7 टप्प्यामध्ये मतदान करता. वन नेशन वन इलेक्शन करायचं तर मग हरियाणाबरोबरच महाराष्ट्राचं निवडणूक का घेतली नाही, 2 वेगवेगळ्या निवडणुका का घेतल्या, त्याच्यातही महाराष्ट्रासारखं मोठं राज्य असून एका टप्प्यात घेतली, बाकीच्या ठिकाणी 3 टप्प्यात निवडणूक घेतली. म्हणजे तुमचा स्वतःचा तरी वन नेशन वन इलेक्शनवर विश्वास आहे का? पण आता वन नेशन वन इलेक्शनला कॅबिनेटनी मंजुरी दिली. नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं लोकसभेच्या प्रचारात की पुढच्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये अनेक मोठ्या सुधारणा करायच्या आहेत. पहिली वर्ष सेट होण्यात गेली, दुसरी 5 वर्ष काँग्रेसने तयार केलेली इकोसिस्टीम मोडून काढण्यात गेली. आता एका प्रकारे स्लॉग ओव्हर्समध्ये बॅटिंग करतात तशी बॅटिंग करायची आहे. आणि ती करायची तर त्याच्यासाठी लागणारं जनमत मोदी सरकारकडे नाही. आणि त्यामुळे जर ते
जनमत मिळत असेल तर तो फायदा आहे. म्हणजे म्हणून म्हटलं की याच्यामागे अनेक उद्देश असू शकतात. एक काँग्रेसला आणि उबाठा सेनेला खिजवून त्यांच्या मनात संशय उत्पन्न करणं. संजय राऊतांची प्रतिक्रिया या विषयावरची बघा बोलकी आहे. म्हणजे आदित्य ठाकरे ट्विट करत नाहीत, शिवसेना पक्ष ट्विट करत नाही, राहुल गांधी ट्विट करत नाही आणि अमित शहा थेट भेटायला जातात आपल्या कट्टर शत्रूला. याच्यामध्ये ही जी परसेप्शनची लढाई आहे ती भाजपाने जिंकलेली आहे. पण यातनं उबाटा सेनेला त्यांचा चेहरा जळून जळून काळा ठिक्कर पडलेला आहे की ज्या शरद पवारांच्या भरोश्यावर आपण सगळं हे करत होतो त्यांना जेवढा मान मिळतोय, अमित शहा त्यांच्या घरी येत आहेत, पण आपली मात्र काय अवस्था आहे. अजितदादा शरद पवारांना भेटत आहेत पण आपण एकनाथ शिंदेंना साधा फोन देखील करू शकत नाही. कारण राजकारणात जे पूल असतात, मैत्रीचे पूल असतात, संबंधांचे पूल असतात, ते जाळायचे नसतात. ते उबाटा सेनेने जाळून टाकले आणि त्यामुळे आज हे सगळं होतंय. त्याच्याकडे कशा दृष्टिकोनातून बघायचा हा ज्याचा त्याचा विषय. पण त्याच्यामुळे आपण तर आपला पूल जाळून टाकला आहे आणि आता खरंच राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले तर आपलं राजकीय भवितव्य काय. ज्या शरद पवारांच्या आधारावर आपण उड्या मारत होतो त्या शरद पवारांना जर भाजपाने आपलंसं केलं किंवा निस्तनाबूत केलं, दोन्हीपैकी एकही गोष्ट झाली, तर आपलं काय हा विषय आहे. आणि त्यामुळे ती चलती का नाम गाडी चित्रपटात ते गाणं होतं. अनूप कुमार किशोर कुमारला म्हणतो, मन्नू तेरा हुआ अब मेरा क्या होगा, अब मेरा क्या होगा. या प्रश्नाचं उत्तर आता महाराष्ट्रातली शिवबाठा शोधत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा